तर मित्रांनो आजचा आमचा तिसरा दिवस आहे. 3 दिवसानंतर आम्हाला द्वारकेला जाताना पाऊस पडायला लागला. एवढा रिमझिम पडतं. बघू आता. काही ना मला थांबायचं होतं. थांबलो. मावशी बोलत होती नको बोलते. आणि मी बोललो मी चाललो घरा. थांब. भाई नारियल वाले कितने का है? क्या इतना का 40 रुपये का? याच्यावर बसून बोलू अरे महिना मेंगा जाऊ दे. कशला जर गेलो आम्ही तर कशला बसू. तुझं वाटतं दे. तर मित्रांनो आता वाजले किती 11 आणि इथं आम्ही थांबल्या शाळेच्या साईडला जेवण बनवायला. सिलेंडर आणलेला 2 दिवस जेवण बनवलाच ना. तर आता तरी बनवू दे बरं. तिसऱ्या दिवशी सगळा केला मी नी. प्याजन टेकला मी नी. आता ते मुद्दम कालवाला लागली. पक्का भात घालायला घेतली म्हणून बाईनी. कारण पक्का आवाज आहे ते बाहेर तर 2 दिवस खाल्यावर लय या होतं लपडा. कापू की कांदा बिंदा काही नंतर बोलशील काही मदत ना करी नाही. दाखवतो मी तू केतो. भांडी घासायला पाणी बघायला गेले. बघ डोका बघ डोका. भांडी घासायला पाणी. त्या पाईपाली एक बॉटल भरायची नाही लगेच त्या बाटल्या टाकायची. ती आपली बघू शकता. भाजी आमची रेडी होती. नको 1चा 2 ना करायचा. घे ना कापता बटाटा दे खरोखर. भात शिजायला आला ते पण नको. या मम्मीनी एक कांदे आणले आणि तसं की महिनाभर झालं फिरायला. महिना तर असे नेले इकडे. 4 दिवस न फिरायला आलो आपण. मला एक गोष्ट समजू ना. एवढा भात खाईल कोण? करपोशीलो जरा नीट. काय भारी अरे अरे ओके. अरे पापड असं उडतील नाही मावशी जवळ. एक गाडी नाही त्या गाडी ठेव. मावशी टाकायला लागलो. टाक पाणी अजून टाकू. पण ठेव. टाकल्या मला भाजीला मस्त होती. ठेव सगळं आता माचीस पण ठेव. तो हिंग पण दे का. तोच पाणी टाकायचं. हो ना लग्न गेले ना कुकर वगैरे यावं बारकावर. डाळ जास्त बारका आला इकडं बघ. नाही डाळ जास्त झाली. बटाटा बघ एवढा मोठा इकडं बघ. हे मोर बघ. हे मोर मोर गेला गेला.
जा म्हणून बोलव. तू घेऊ घेरत का बनता नाही म्हणा. माझे आजचा अंडा का एकदा मग म्हणून शी आता भांडी इंडी घासायला घेवाला काहीतरी हा नात्राला नको असताना तसा टाक. अशीच वाढला निंबांची तिसरी वेळ भात घ्यायची. भाजी बघू आंबे माझ्या अक्का आहे नाही माझ्या तुझ्या कवरा भात होता. तो हर्ष घरोघर बोलत होता तू राक्षस ठीक आहे ना. मावशी येऊ की भांडी कसाला बापा बोलशील लय काम करते तू. अरे बाई सोमनाथ ज्योतिर्लिंग वरून आपण कितीला निघलो 8:30 तर इथं आपण 1:30 वाजता पोहोचलो. कम्प्लेट ला जेवण करून आलो. आता द्वारकाला आपण तर रूम बघायला चाललो. द्वारकाला इथे हॉटेल घेतले आपण. इथनं मंदिर पण दिसतं रूम मधून दिसल.